नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, ड्रायव्हर भरतीची लेक्चर सिरीज आपली सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण नवनवीन टेक्निकल प्रश्न पाहत असतो। तर मित्रांनो बघा, आपल्या आजच्या या प्रश्नमालिकेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे। प्रश्न नीट वाचायचा आहे आणि उत्तर कमेंट करायचं आहे। मित्रांनो बघा, असेच नवनवीन प्रश्न तुमच्यापर्यंत येणार आहेत। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। तर बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या समोर आहे। इंजिनमध्ये क्रँकशाफ्टचे कार्य काय आहे? बघा, आपल्याला इथं क्रँकशाफ्टचे काम विचारलेलं आहे की काय काय असतं ते। तर इंजिन थंड करणे, पिस्टनची हालचाल रोटरी हालचालीत रूपांतरित करणे, इंजिन RPM वाढवणे आणि इंधन फिल्टर करणे। बघा, याच्या अगोदर पण मी तुम्हाला क्रँकशाफ्टचे काम विचारलेलं होतं, परंतु त्याला ऑप्शन वेगळे होते। आता इथं तुम्हाला ऑप्शन वेगळे विचारलेले आहेत, त्यामुळे प्रश्न नीट वाचायचा आहे, त्याचे ऑप्शन जे आहेत ते नीट वाचायचे आहे। आणि मित्रांनो, उत्तर जे आहे ते उत्तर आपलं कमेंट करायला विसरायचं नाही। उत्तर तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे तर 91 नंबरचा प्रश्न आहे, ऑप्शन ABCD 91, आणि याच्यातील जो ऑप्शन तुमचा मनामध्ये असेल किंवा तुम्हाला जो ऑप्शन योग्य वाटतं तो ऑप्शन कमेंट करायचा आहे। तर बघा, तुम्ही सर्वांनी कमेंट केले असतील तर याचं करेक्ट उत्तर काय आहे बघा मित्रांनो, तर पिस्टनची हालचाल रोटरी हालचालीत रूपांतरित करणे हे क्रँकशाफ्टचे काम असते। आलं का लक्षात? पुढचा प्रश्न लगेचच तुमच्या समोर आहे। ताबडतोब प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे, प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे। तर इंजिनमध्ये पिस्टन रिंगचे कार्य काय असते? बघा, आपली गाडीची जी काही इंजिन आहे त्याच्यामध्ये पिस्टन रिंग वापरली जाते। आपण ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो, त्याचं आपल्याला काम हे माहीत असतं आणि हेच परीक्षेमध्ये आपल्याला उत्तर द्यायचं असतं। तर चला, करेक्ट उत्तर द्यायचं आहे, क्षणाचाही विलंब लावायचा नाही। आणि याचं करेक्ट उत्तर बघा काय असणार आहे, इंजिनचं RPM वाढवणे, इंजिन ऑइल फिल्टर करणे, सिलेंडरमध्ये कॉम्प्रेशन राखणे आणि कूलंट फिल्टर करणे। चला, तुम्ही उत्तर कमेंट केलेलं असेल आणि याचं करेक्ट उत्तर तपासा, आपलं काय आहे ते। सिलेंडरमध्ये कॉम्प्रेशन करणे हे कशाचं काम असतं तर पिस्टन रिंगचे काम असतं। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे की इंजिनमध्ये एअर क्लीनरचे कार्य काय आहे? बघा व्यवस्थित बघा, प्रश्न काय आहे तर एअर क्लीनर RPM जे आहे ते वाढवणे, ऑइल फिल्टर करणे, इंजिनमध्ये जाणाऱ्या धुळीची हवेतील धूळ काढणे किंवा इंधन फिल्टर करणे। याचं जे करेक्ट आन्सर आहे ते तुम्ही कमेंट करायचे, आन्सर कमेंट करायला विसरायचं नाही। आणि याचं करेक्ट आन्सर बघा, इंजिनमध्ये जाणाऱ्या हवेतील धूळ काढायचं काम कोण करत असतं तर एअर क्लीनर करत असतो। मित्रांनो बघा, अशाच पद्धतीचे नवीन नवीन प्रश्न रोज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। तर तुम्ही काय करायचंय, उत्तर जे आहे ते उत्तर कमेंट करायला विसरायचं नाही, कारण 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 10 प्रश्न आपण कव्हर करत आहे तुमचा कमी वेळ घेऊन। आणि त्यासाठी काय करायचंय, उत्तर कमेंट करायचं आहे। पुढचा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे, इंजिनमध्ये इंधन पंपचे काम काय असते? अतिशय बेसिक आणि सोपा प्रश्न की इंधन जे आहे त्याचं जे काही इंधन पंप असतो त्याचं काम काय असतं तर इंजिन थंड करणे, RPM वाढवणे, इंजिनमध्ये दाबाने इंधन पाठवणे किंवा ऑइल फिल्टर करणे। बघा, ऑप्शन नीट वाचा आणि करेक्ट उत्तर तुम्हाला माहित आहे, कमेंट केलेलं असेल। आणि करेक्ट उत्तर आहे, इंधन इंजिनमध्ये दाबाने पाठवण्यासाठी इंधन पंप वापरला जातो। आलं का लक्षात? काही प्रश्न हे लॉजिक नुसार द्यायचे असतात, त्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर लपलेलं असतं आणि ते आपल्याला योग्य वेळेला शोधता आलं पाहिजे। 95 नंबरचा प्रश्न, चला, इंजिनमध्ये रेडिएटरचे काम काय आहे? रेडिएटर आपल्याला माहित आहे, रेडिएटरचा प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण तो घरच्या घरी देखील सॉल्व्ह करतो। रस्त्यामध्ये रेडिएटरचा प्रॉब्लेम झाला तर तुम्हालाही लक्षात येतं, तर त्याचं काम काय आहे? इंजिन ऑइल फिल्टर करणे, इंजिन थंड करणे, इंजिनचा RPM वाढवणे आणि इंजिनमध्ये इंधन पंप करणे। चला, अतिशय योग्य पद्धतीने तुम्ही उत्तर दिलेलं असेल, इंजिन थंड ठेवणे हे रेडिएटरचं काम असतं। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे 96 नंबरचा। आजचे आपले प्रश्न 100 कव्हर झालेले आहेत, 100 प्रश्न कव्हर होत आहेत मित्रांनो। या 100 प्रश्नामधील किमान प्रश्न तुम्हाला तिथं विचारले जाणार आहेत। असेच आपण आणखीन देखील प्रश्न पाहणार आहोत। आपलं टार्गेट आहे जवळपास 500 प्रश्न कव्हर करायचं। ज्या विद्यार्थी मित्रांनी
मुंबई हायकोर्टसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठीचे हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्यांच्यासाठी आपण 500 प्रश्न कव्हर करणार आहे। त्याचबरोबर ड्रायव्हर भरतीसाठीचे खूप सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहायचे आहेत मित्रांनो। फ्री ऑफ कॉस्टमध्ये ड्रायव्हर भरतीची तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते, हे लक्षात ठेवा। आणि त्यासाठी काय करायचं आहे, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बघा, इंजिनमध्ये सिलेंडर ब्लॉक काय आहे, सिलेंडरचा ब्लॉक काय आहे इथे विचारलेला आहे। तर इंजिनचे गिअरबॉक्स, इंजिन सर्वात खालचा भाग, इंजिनचा बाह्य आवरण आणि इंजिनचा सर्वात वरचा भाग। चला, सिलेंडर ब्लॉक काय आहे आपल्याला इथं विचारलेला आहे आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो इंजिनचा सर्वात खालचा भाग काय आहे, सिलेंडर ब्लॉक। त्याच्यानंतर 97 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर, इंजिनमध्ये लुब्रिकेशनची सिस्टीमचे कार्य काय आहे, लुब्रिकेशन सिस्टीमचे काम विचारलेले आहे आपल्याला। ऑप्शन तुमच्या समोर आहे आणि उत्तर धडकीदिशी कमेंट करायचं आहे। इंजिन थंड ठेवणे, इंजिन आरपीएम वाढवणे, इंजिनच्या हालचाल करणाऱ्या भागात तेल पुरवणे आणि इंजिनमध्ये फ्युएल फिल्टरचे करणे। चला, उत्तर कमेंट करा। करेक्ट उत्तर बघा काय आहे याचं, आणि करेक्ट उत्तर याचं आहे इंजिनच्या हालचाल करणाऱ्या भागांना तेल पुरवणे लुब्रिकेशन सिस्टीमचे काम आहे। चला, पुढचा 98 नंबरवा प्रश्न तुमच्या समोर आहे, इंजिनमध्ये वॉल स्प्रिंगचे कार्य काय आहे, वॉल स्प्रिंग काय करते, वॉलचा दाब देणे, वॉल्व पुन्हा बंद करणे, इंजिनचे आरपीएम वाढवणे आणि इंधन फिल्टर करणे। तर चला, वॉल स्प्रिंगचं काम आपल्याला काय आहे हे सांगायचं आहे आणि उत्तर कमेंट केलेलं असेल। वॉल्व पुन्हा बंद करण्याचं काम कोण करत असतं, तर वॉलची जी स्प्रिंग असते ते स्प्रिंग करत असते। बघा, इथं इंजिनमधील छोट्यातली छोटी स्प्रिंगचं देखील तुम्हाला काम विचारलेलं आहे। अशा पद्धतीचे खूप सखोल प्रश्न मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे मित्रांनो। आणि 99 नंबरचा प्रश्न बघा काय आहे, इंजिनमध्ये टायमिंग चेनचे काम काय आहे, टायमिंग चेनचं काम आपल्याला इथं विचारलेलं आहे आणि उत्तर कमेंट द्यायचं आहे मित्रांनो करून तुम्ही। तर क्रॅम्पशॉफ्ट आणि क्रँकशॉफ्टमध्ये योग्य वेळ राखण्याचं काम कोण करत असतं, तर टायमिंग चेन करत असते। आलं का लक्षात? त्याच्यानंतर पुढचा शेवटचा प्रश्न आपल्या आजच्या प्रश्न मालिकेतील आहे, इंजिनमध्ये गिअरबॉक्सचे काम काय असते। बघा, इंजिनमध्ये गिअरबॉक्सचं आपल्याला इथं काम विचारलेलं आहे मित्रांनो। इंजिनचे तापमान वाढवणे, इंजिनचे ऑइल फिल्टर करणे, वेग बदलवणे आणि इंजिनची शक्ती चाकांना पोहोचवणे, इंजिनमध्ये फ्युएल फिल्टर करणे। गिअरबॉक्सचं काम काय असतं तुम्हाला माहित आहे आणि खरंच तुम्ही करेक्ट आन्सर कमेंट केलेला असेल असं मी अपेक्षित करतो आणि याचं करेक्ट आन्सर तुमच्या समोर आहे मित्रांनो। वेग बदलणे आणि इंजिनची शक्ती चाकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असतं, तर गिअरबॉक्स करत असतो। तर अशाच नवीन आणखीन प्रश्नांबरोबर मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत। तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर ते पडदिशी करायचं आहे। तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।